हो, कशा पद्धतीने आनंद साजरा करतात? आज पुण्याच्या सुपुत्रांना भारतीय न्यायव्यवस्थेने जी निर्दोष मुक्तता केली, भारताच्या सर्वोच्च लष्करी पदाचं आज त्यांनी जे केलं होतं आणि त्याच्यामध्ये आज खरंच जो विषय झाला त्याच्यासाठी आज आम्ही आनंदोत्सव साजरा करतो. नक्कीच आपण पाहतोय की कर्नल पुरोहित यांचं पुण्यातल्या लॉ कॉलेज रोडवरती घर आहे आणि या घराच्या बाहेर पतित पावन संघटनेच्या वतीने आनंद उत्सव साजरा जो आहे तो केला जातो आहे. अनेक काय झालं, काय सांगा, आनंद उत्सव साजरा करताय? नाही आता हा आनंद खरं सांगू का, हा आनंद शब्दात व्यक्त करण्यासारखा नाहीये. इतकं हे झालेलं की ज्यांना खोटेपणामुळे जे अडकवलं गेलंय त्यांना न्यायालयाने न्याय दिला. नक्कीच कर्नल पुरोहित यांचं हे घर आहे पुण्यातील लॉ कॉलेज रोड परिसरामध्ये. आपण ही पाठी पाहतो एरंडवणा लॉ कॉलेज रोडवरती सुस्मूर्ती म्हणून त्यांचं घर आहे आणि या घराच्या बाहेर आज पतित पावन संघटनेनी खरं तर जल्लोष केलाय. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात खरं तर 6 जणांचा मृत्यू आणि 100हून अधिक जण जखमी झाले होते. या प्रकरणात कर्नल पुरोहित यांचंही नाव येत होतं आणि त्या प्रकरणानंतर खरं तर आज न्यायालयाने निकाल दिलाय आणि या सर्व निकालानंतर पुण्यातील लॉ कॉलेज रोडवर असलेल्या त्यांच्या घराच्या बाहेर पतित पावन संघटनेचे अनेक कार्यकर्ते अनेक जण येऊन या ठिकाणी येऊन जल्लोष करत आहेत. आपल्यासोबत खरं तर काय आल्यानंतर त्याचं स्वागत करणार करणार अगदी अवश्य करणार आहे. काय करणार आहात? का आता ते बघू वेळेला काय सुचेल ते. अशा प्रकारे तुम्ही आता भावना व्यक्त करताय? आजी तुम्ही तर पेढे वाटताय सगळेजण हातात पेढे खाल्ले म्हणजे आनंद जर आपण बघितलं तर आम्हाला इतका आनंद झाला म्हणजे त्याला आता डोळ्यात ना अश्रू वाहत होतं, इतका आनंद उत्सव झालाय. या थोडा आनंद देव सुटला म्हणून बिनविरोध सुटलाय आणि काहीच त्याचं हे नव्हतं. अरे आज आम्ही 69 साली आलो ते काहीतरी. नक्कीच आपण पाहतोय की कर्नल पुरोहित यांच्या घराच्या बाहेर आणि शेजारी राहणाऱ्या सर्वजण आनंद उत्सव साजरा करतायत आणि मालेगाव बॉम्बस्फोटातील एक आरोपी म्हणून खरं तर त्यांचं नाव होतं कर्नल पुरोहित. त्यांचं हे घर आहे एरंडवणे परिसरामध्ये लॉ कॉलेज रोडला. त्या घराच्या बाहेर पतित पावन संघटना आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.